दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पेटलं असून सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कुठे प्रचार रॅली तर कुठे नागरिकांच्या गाठीभेटी आणि शक्ती प्रदर्शन यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. यातच प्रभाग क्रमांक 16चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ, चेतन दराडे, पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच यावेळी प्रभाग क्रमांक 16ची निवडणूक ही अवैध धंदे चालवणारे विरुद्ध प्राध्यापक अशी आहे, तसेच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असं आमदार देवयानी फरांदे यांनी बोलताना विरोधकांना टोला लगावलाय. त्या ठिकाणी रील्स आमच्या नैनाताई शर्मा रील्स थोडंसं मागे लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. त्या ठिकाणची लढत ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची आहे. ही लढत धनशक्ती विरुद्ध भीमशक्तीची आहे. ही लढत धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची आहे. आणि ही लढत अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या विरोधामध्ये प्राध्यापकाची आहे. ही लढत अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या पैशावरती चालणाऱ्या कुटुंबांच्या विरोधामधली आहे. मी तुम्हाला सांगते की प्राध्यापक कुणाल वाघ या ठिकाणी निवडून आल्यास मी तुम्हाला सांगते की हा प्राध्यापक आपल्या सर्वांना न्याय देईल. आपल्या सर्वांसाठी महानगरपालिकेमध्ये मेहनत घेऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करेल. चेतन भाऊ दराडे हे निवडून आले. असा आमचा वाघ असलेला उमेदवार. आम्ही आडनावानेच तुम्हाला वाघ दिलाय. तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे? घाबरायचं काही कारण नाही. तर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील सर्व अवैध धंदे बंद करून गुंडगिरी संपवणार असे भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी यावेळी सांगितले. क्रमांक 16 मध्ये जाऊ नको या प्रभाग क्रमांक 16चे कार्यालयाचे उद्घाटन सन्माननीय आमदार माननीय देवयानीताई फरांदे निश्चितपणे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि नाशिकमध्ये सत्ता आणायच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच माननीय आमदार मॅडम यांनी जसं राज्यात काही लाडक्या बहिणींचे तर सर्व कामं केलेच आहेत, पण तरी देखील या भागामध्ये माननीय आमदार यांनी आंबेडकर नगरचं वाचनालय असेल, आंबेडकर वाडीचं बुद्धविहार असेल, गांधीनगरचं अटेल उद्यान असेल, गांधीनगरचं फुटबॉल उद्यान किंवा क्रिकेटचं टर्फ ग्राउंड असेल, या व्यतिरिक्त असंख्य असे काम अटल बिहारी उद्यान, रामदास स्वामी समर्थ मठाचं जे काही सुशोभीकरण असेल, मध्ये येऊ नका या व्यतिरिक्त ट्रॅकचं काम असेल, यासारखे असंख्य कामं ऑलरेडी भाजपच्या काळात आणि माननीय आमदारांनी यांनी आपल्या प्रभागात केलेलं आहेच. आणि याही पुढे असंख्य कामं आपल्याला जर करायचे असतील तर मला वाटतं सन्माननीय
मॅडम आपल्या पाठीशी आहेतच, पण जनतेने देखील पाठीशी राहावं. या बाबतीत आता मॅडम निश्चितपणे प्रभागामध्ये अत्यंत चांगलं आणि पोषक असं वातावरण आहे. तर आपण सर्वजण एकजुटीने ही एकजूट जी आहे ही परिवर्तनाची एकजूट आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या प्रभागामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान यावेळी सुनील फरांदे, अजिंक्य फरांदे यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर येथील नागरिकांचा भारतीय जनता पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं या निमित्ताने दिसून आलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.